नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक नवीन डिश बघणार आहोत जी आपली बनणार आहे लेफ्ट ओव्हर पोळ्यांपासून, म्हणजे आपल्या ज्या रात्रीच्या पोळ्या उरलेल्या असतात एक्स्ट्रा झालेल्या त्यापासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत। तर तो बनणार आहे आपला चपातीचं सँडविच। खूप हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवून तयार होतो। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे जे रेग्युलर ब्रेड सँडविचसाठी आपण साहित्य वापरतो तेच आपल्याला सगळं लागणार आहे। मी ते कट करून काकडी, कांदा, बटाटा, टोमॅटो आणि शिमला मिर्च घेतली आहे आणि चांगले पातळ त्याचे स्लाइस केलेले आहेत। आणि आपल्याला इथे पोळ्या लागणार आहेत। तर ह्या 3 ते 4 पोळ्या आपल्या उरलेल्या आहेत। त्यांना कसं कट करायचं मी तुम्हाला दाखवते। एका सुरीच्या सहाय्याने आपण त्यांना मधून कट करून घेणार आहोत आणि अर्धचंद्राकार आकृतीमध्ये आपण त्यांना अशा प्रकारे कट करून घेतला आहे। तर आपण आता साइडला घेऊया करून। हे बघा असे तुकडे तयार झाले आहेत। नेहमी पण ब्रेड खाणं शरीराला तसं हानिकारकच असतं। तर त्यासाठी आपण आता ही पोळीचं सँडविच मुलांसाठी बनवणार आहोत। तर आता हे मेन इन्ग्रेडियंट आपले आहेत सँडविच बनवण्यासाठी। तर पटकन आपण सँडविच बनवून घेऊया। तर त्यासाठी आपण एक तुकडा घेतलेला आहे चपातीचा, त्याच्यावरती आपण टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेणार आहोत। 1 चमचा टोमॅटो सॉस मी घेतला आहे। तुम्ही ते ग्रीन चटणी बनवलीत आणि लावलीत तरी चालेल, पण आपले हे इन्स्टंट असल्यामुळे जे अवेलेबल साहित्य आहे त्यामध्ये आपण हे बनवणार आहोत। तर आता आपण ज्या व्हेजीस घेतलेल्या आहेत कट केलेल्या त्या आपण त्याच्यावरती एक एक लेयर लावून घेऊया। अशा प्रकारे काकडी, टोमॅटो आता आपण त्याच्यावर ठेवूया। टोमॅटोचे काप ठेवून झाले की त्याच्यावर आपण शिमला मिर्च घ्यायची आहे। त्यानंतर कांदा, तुम्हाला ज्या पाहिजे त्या व्हेजीस तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी उकडवलेला बटाटा घेतला आहे। आता या सगळ्याचे लेयर लावून झाले की आपण त्यावर थोडंसं चीज स्प्रेड करून घेणार आहोत। तुम्ही मोझरेला चीज पण वापरू शकता। आता चीज स्प्रेड करून झालं की आपण त्यावर एक पदार्थ वापरणार आहोत, तो म्हणजे चाट मसाला। त्यामुळे आपल्या सँडविचेसला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि टेस्टनुसार चाट मसाल्याचा वापर करायचा आहे। त्यामुळे आपल्याला मिठाचा काही उपयोग करावा लागणार नाहीये। आपण फक्त चाट मसाल्यावरून त्याचा टेस्ट खूप छान येणार आहे। आता पोळीची दुसरी बाजू आपण उलटून घेतली आहे, ज्यावरती आपण व्हेजीस ठेवलेल्या होत्या। अशा पद्धतीने आपलं त्रिकोणी आकाराचं सँडविच तयार झालं आहे। मी ते गॅस पेटवून घेऊन आपला सँडविच मेकर आहे तो तापत ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल सँडविच मेकर ते तुम्ही इथे वापरू शकता, काही अडचण नाही। तर इथे तुम्ही घी किंवा बटर काहीही घेऊ शकता आणि आपण हे अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण चपातीचं सँडविच आतमध्ये ठेवल्यावरती चपातीचा जो लेयर आहे त्याला संपूर्णपणे घी किंवा बटर लागेल। तर आपण आता आपलं सँडविच ठेवून घेतलेलं आहे सँडविच मेकरमध्ये आणि वरून थोडंसं बटर किंवा घी वरून स्प्रेड करून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण सँडविच मेकर बंद करून घ्यायचा आहे। इथे आपले चपातीचे पौष्टिक आणि टेस्टी सँडविचेस तयार होणार आहेत। ते तुम्ही मुलांना ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साइडने आपण सँडविच भाजून घेतलेला आहे। गोल्डन कलर आलेला आहे त्याला चांगला। तर आता आपण काढून घेऊयात एका डिशमध्ये। तुम्ही बघू शकता इथे किती छान असं बेक झालेलं आहे, भाजून झालेलं आहे आपलं सँडविच। छान असं टेम्पटिंग असं सँडविच दिसत आहे। तर आपण सगळे सँडविचेस असे तयार करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने. नेहमी काय नाश्ता बनवायचा हा गृहिणींना एक प्रश्न पडलेलाच असतो आणि चहामध्ये पोळी खाणं हा पर्याय आपला आता हा बंद होणार आहे या सँडविचेसमुळे. तर अशा पद्धतीने आपण सगळे सँडविचेस बनवून तयार केलेले आहेत. आपण टोमॅटो सॉस बरोबर इथे सर्व केलेला आहे. तुम्ही हिरवी चटणी पण वापरू शकता, जी सँडविचची चटणी असते ती वापरून तयार केलेत तरी खूप छान असे तयार होतील. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.